श्रीराम समर्थ. माणूस आयुष्यभर धावतोय, रात्रंदिवस कष्ट करतोय. कशासाठी? फक्त आनंद मिळावा म्हणून. पण एवढी धडपड करूनही माणसाच्या हातात शेवटी दुःख, निराशा आणि अस्वस्थताच का उरते? साक्षात परब्रह्मस्वरूप श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी यावर एक अत्यंत कठोर आणि डोळे उघडणारे गूढ सत्य सांगितले आहे. माणूस आनंदासाठी न जगता वस्तूसाठी जगतो. वस्तू ही अशाश्वत आहे, म्हणून तिच्यापासून मिळणारा आनंदही क्षणभंगूर असतो. खरा आणि शाश्वत आनंद एका भगवंता वाचून जगात कुठेही मिळणे शक्य नाही. मग आपले मन भगवंताच्या चरणी कसे टिकवायचे? नामाचे प्रेम का येत नाही? चला ऐकूया गोंदवलेकर महाराजांचे हे अलौकिक महाप्रवचन. आनंद पहावा जगती शोधुनी, न मिळे कुठेही भगवंताविन. वस्तू अशाश्वत देई दुःखाला, रामाचे नामाची तारी जीवाला. नमस्कार भक्तांनो, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज अमृतवाणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण साक्षात परब्रह्मस्वरूप श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचन संग्रहातील सर्वात मोलाच्या आणि मानवी जीवनाचा गाभा असलेल्या विषयावर चिंतन करणार आहोत. तो विषय म्हणजे शाश्वत आनंद फक्त भगवंताजवळच आहे. भक्तांनो, जगात असा एकही मनुष्य तुम्हाला सापडणार नाही जो म्हणेल की मला आनंद नको आहे. लहान बाळापासून ते वृद्धापर्यंत, गरिबापासून ते श्रीमंतापर्यंत प्रत्येकजण आनंदाच्या शोधात आहे. पण तरीही जगातील 99% लोक दुःखी का आहेत? कारण आपण भलत्याच ठिकाणी आनंद शोधत आहोत. ज्याप्रमाणे वाळवंटात मृगजळाच्या मागे धावूनही तहान भागत नाही, अगदी तसेच या संसारातील भौतिक वस्तूंच्या मागे धावून शाश्वत समाधान मिळत नाही. श्री गोंदवलेकर महाराज आपल्याला अत्यंत प्रेमाने आणि करुणेने समजावून सांगायचे, अरे बाबांनो, मन भगवंताच्या चरणावर टिकवून ठेवा आणि देह प्रारब्धाच्या प्रवाहामध्ये सोडून द्या. कधी तो सुखात राहील तर कधी दुःखात राहील, कधी तो सरळ जाईल तर कधी बुडायच्या बेताला येईल, पण कोणत्याही अवस्थेत तुमचा आनंद कायम राहील. भक्तांनो, गोंदवलेकर महाराजांच्या दरबारात हजारो लोक यायचे. कोणी सांगायचे, महाराज मला पैसे मिळाले पण शांतता नाही. कोणी सांगायचे, मुलगा झाला पण तो ऐकत नाही. तर कोणी सांगायचे, घर बांधले पण मनात समाधान नाही. यावर महाराजांनी दिलेले उत्तर हे मानवी स्वभावाचा आरसा आहे. महाराज म्हणाले, अरे वेड्यांनो, जगात प्रत्येक मनुष्य स्वतःला आनंद मिळावा म्हणून धडपडतो आहे. किंबहुना आनंद नको असे म्हणणारा मनुष्य शोधूनही मिळणार नाही. म्हणजे मनुष्याला आनंद हवाच असतो. मग इतक्या धडपडीतून त्याला आनंद, समाधान का बरं न मिळावे? महाराजांनी या प्रश्नाचे अतिशय मार्मिक उत्तर दिले आहे. याला कारण असे की हा शाश्वत आनंद एका भगवंता वाचून दुसऱ्या कुठेही मिळणे शक्य नसल्या कारणाने माणसाचे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरतात. आपण चुकतो तिथेच. आपण वाट बघतोय की संसारात अमुक एक गोष्ट घडली, इतके पैसे आले, मुलाचे लग्न झाले की मला आनंद मिळेल. पण ती गोष्ट मिळाल्यावर काही दिवसातच त्याचा आनंद संपतो आणि नवीन चिंता सुरू होते. महाराज अत्यंत व्यावहारिक उदाहरण द्यायचे. जेव्हा लहान मुलाला एखादे खेळणे हवे असते तेव्हा तो रडतो. त्याला ते खेळणे दिले की तो तासनतास हसतो आणि तिसऱ्या दिवशी ते खेळणे मोडून बाजूला फेकतो. माणसाचे संसारातील आनंदाबाबत अगदी तसेच चालले आहे. आपण वस्तूंच्या मागे धावतोय, पण वस्तू ही स्वतः अशाश्वत आहे. मग अशाश्वत वस्तूपासून मिळणारा आनंद शाश्वत कसा असू शकेल? वस्तू आणि आनंद यातील सूक्ष्म फरक या ठिकाणी आपण पाहूया. महाराज नेहमी आपल्या प्रवचनात सांगायचे, खरोखर मनुष्य आनंदासाठी न जगता वस्तूसाठी जगतो असेच म्हणावे लागते. वस्तू ही सत्य नसल्यामुळे तिचे रूप अशाश्वत असते. अर्थात तिच्यापासून मिळणारा आनंद हा देखील अशाश्वत असतो. खरा आनंद हा वस्तूमध्ये नसून वस्तूच्या पलीकडे आहे. महाराजांनी यावर एक अतिशय सुंदर दृष्टांत दिला आहे. महाराज म्हणाले, एका स्टेशनवर पेरू चांगले मिळतात म्हणून एक जण गाडीतून खाली उतरला. तो पेरू घेण्याच्या नादी किती लागेल? तर आपली गाडी न चुकण्या इतका. पण जर पेरू घेण्याच्या मोहात त्याची गाडी सुटली तर त्या पेरूला काय अर्थ उरला?
महाराज हा दाखला देऊन आपल्याला समजावतात. या संसारात येणे म्हणजे जणू एका स्टेशनवर उतरल्यासारखे आहे. संसारातील वस्तू, धन, नातेसंबंध हे सर्व त्या पेरूसारखे आहेत. त्यांचा उपभोग जरूर घ्या, पण रामनामाची गाडी सुटणार नाही याचे भान ठेवा. जर वस्तूंच्या मागे लागून आपली रामनामाची गाडी सुटली तर आपण जन्माला येऊन काय कमावले. महाराज पुढे म्हणतात, आपण नेहमी भगवंताजवळ केवळ शाश्वत आनंद मागावा. देवाने कृपा करून वस्तू, आनंद दोन्ही दिले तर फारच बरे. पण नेहमी लक्षात ठेवा, चिरकाल टिकणारा आनंद हा नेहमी वस्तुरहित असतो. त्याला कशाचीही गरज नसते. महाराजांच्या या उपदेशातील सर्वात महान सिद्धांत म्हणजे आपले मन भगवंताच्या चरणावर चिकटून ठेवायचे आणि देह प्रारब्धाच्या प्रवाहामध्ये सोडून द्यायचा. महाराज म्हणतात, संसारात राहताना माणसाचे मन देहामध्ये अडकलेले असते. देहाला जरा त्रास झाला की मन अस्वस्थ होते. पण साधकाने काय केले पाहिजे? देहाला प्रारब्धाच्या प्रवाहात सोडून द्या. कधी तो सुखात राहील तर कधी दुःखात राहील. कधी तो बरेच दिवस सरळ चालत राहील तर कधी तो मध्येच गचका खाऊन बुडायच्या बेताला येईल. पण त्याच्या कोणत्याही अवस्थेमध्ये तुमचा आंतरिक आनंद कायम राहिला पाहिजे. महाराज सोपे स्पष्टीकरण देतात. जशी नदीतील नाव पाण्याच्या लाटांवर वर खाली होते पण ती नावाडी सांभाळतो, तद्वत आपला देह संसाराच्या लाटांवर वर खाली होईल. देह सुखात असो किंवा दुःखात मनास एकच भाव असावा, हे रामा, हे सर्व तुझेच आहे. जसा डिंक एखाद्या कागदाला लावला की तो कागद सुटत नाही, तसेच रामनामाच्या भक्तीचा डिंक लावून मन भगवंताच्या चरणी असे घट्ट बसवा की संसाराचे वादळ आले तरी ते हलता कामा नये. महाराज आपल्या भक्तांवर अतिशय जीवापाड प्रेम करायचे, पण जेव्हा ते भक्तांकडे पाहायचे तेव्हा त्यांच्या मनात एक हुरहुर असायची. महाराज अत्यंत कळवळीने म्हणाले, तुम्ही सर्व माणसे फार चांगली आहात, भगवंताचे नाम घेता, हे मला माहिती आहे. परंतु नामाचे प्रेम तुम्हाला येत नाही हे पाहून मला फार वाईट वाटते. महाराज आपल्याला अंतर्मुख करणारा प्रश्न विचारतात. तुमच्यापैकी प्रत्येकाने मनापासून विचार करून ठरवा की मला नामाचे प्रेम येण्याच्या आड काय येत असेल बरे? तुमची परिस्थिती आड येते का? महाराजांनी यावर गोंधोले मठातील साधकांना दिलेला टोला आणि उपदेश अतिशय डोळे उघडणारा आहे. महाराज म्हणाले, इथे मंदिरात राहणाऱ्या माणसांनी तरी नामाचे प्रेम यायला परिस्थिती आडवी येते असे म्हणणे बरोबर नाही. तुम्ही इथे आनंदाने राहा, मंदिरात जेवा आणि रामराम म्हणा असे मी सांगतो. पण या मठातील लोकांनी सुद्धा जर नामाचे प्रेम यायला परिस्थिती आड येते असे म्हटले तर मग बाहेरून संसारात जगणाऱ्या लोकांना मी काय सांगू? महाराजांचा हा रोकडा सवाल आज आपल्या सर्वांसाठी आहे. आपण नेहमी म्हणतो, काय करू महाराज, कामाचा ताण आहे, वेळ मिळत नाही, घरातील परिस्थिती ठीक नाही. पण महाराज म्हणतात, परिस्थिती कधीच आड येत नाही. आपल्या मनातील विषयासक्ती आणि नामाप्रती असलेले अनास्थाच आडे येते. भक्तांनो, आनंदी राहण्यासाठी आणि नामाचे प्रेम मिळवण्यासाठी गोंदवलेकर महाराजांनी दिलेले 3 सुवर्ण नियम आयुष्यात कायमचे करून ठेवा. नियम पहिला, भूतकाळाचे दुःख करू नये. काल जे झाले त्याबद्दल दुःख करत बसू नका. जे घडले ते प्रारब्धाने घडले, ते बदलता येत नाही. नियम दुसरा, भविष्याची काळजी करू नका. उद्या काय होणार आहे याची चिंता करू नका. उद्याचा दिवस रामाच्या हातात आहे, तो सर्व सांभाळेल. नियम तिसरा, वर्तमानात आनंदात राहा. आज या क्षणी मात्र आनंदाने आपले कर्तव्य करा आणि जिभेवर रामनाम चालू ठेवा. आणि महाराजांनी दिलेला सर्वात शेवटचा नियम म्हणजे वेळ सापडताच तो व्यर्थ गप्पा गोष्टीत न घालवता नामस्मरण करा. महाराज सांगायचे, माणूस तासनतास लोकांची निंदा करण्यात, राजकारणावर चर्चा करण्यात किंवा व्यर्थ गप्पा मारण्यात वेळ घालवतो, पण त्यातील 5 मिनिटेही देवाचे नाव घ्यायला तयार नसतो. जेव्हा तुम्ही व्यर्थ गप्पा मारणे बंद कराल आणि तो वेळ नामाला द्याल, तेव्हाच तुम्हाला नामाचे खरे प्रेम प्राप्त होईल. तर भक्तांनो, शाश्वत आनंद फक्त भगवंताजवळच आहे. या विषयावरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे हे अतिशय सखोल प्रवचन तुम्हाला कसे वाटले? आजपासून वस्तूच्या मागे न धावता मनाला रामाच्या चरणी चिकटवून अखंड नामस्मरण करण्याचा संकल्प तुम्ही करणार आहात का? हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा.
जर आजच्या या उपदेशाने तुमच्या मनातील अस्वस्थता दूर करून तुम्हाला खऱ्या समाधानाचा मार्ग दाखवला असेल तर या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता एक लाईक नक्की करा. रामाच्या चरणी आपली निष्ठा व्यक्त करण्यासाठी आणि नामस्मरणाचा संकल्प करण्यासाठी कमेंटमध्ये आत्ताच्या आत्ता श्रीराम समर्थ किंवा श्रीराम जय जय राम लिहून आपली हजेरी आवर्जून लावा. आणि आपल्या श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज अमृतवाणी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बोला श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. श्रीराम जय जय राम.